शहादा येथे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन चा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन चा जिल्हास्तरीय भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर पाहुण्यांचे स्वागत करत या सेवाकार्याचा श्रीगणेशा करण्यात आला। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय मनोज कुमार डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, ॲडव्होकेट अमोल गुलाले, किरसिंग वसावे, डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, ॲडव्होकेट मनीषा बिरारी, डॉक्टर मनलाल शेलटे, योगिता जोहरे, मंगेश सुळे, रवींद्र बुनकर, राजू प्रधान, आशाताई माळी, जगन ठाकरे आणि देवीसिंग पावरा आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायसिंग वसावे यांनी केले, तर निलेश निकम, सुनील गायकवाड आणि सुधीर ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्रभर 5000 शाखांच्या माध्यमातून आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध आहे। नंदुरबार जिल्ह्यात 2000 कार्यकर्त्यांची फौज जनसेवेसाठी सज्ज असून येणाऱ्या दिवसात फाउंडेशन मार्फत मोठी चळवळ या जिल्ह्यात पाहावयास मिळणार, असे संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी फाउंडेशनतर्फे शेतकरी सुकन्या योजना राबवण्यात आली। या अंतर्गत तालुक्यातील 3 लाभार्थी मुलींना योजनेचा लाभ देण्यात आला। तसेच नवनियुक्त तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यात प्रामुख्याने सिद्धार्थ गायकवाड शहादा तालुका अध्यक्ष, अविनाश बागुल तळोदा अध्यक्ष, वसावे अक्कलकुवा अध्यक्ष, विका ब्राह्मणे धडगाव अध्यक्ष, निर्मला चौधरी नंदुरबार तालुका अध्यक्ष, रमेश बच्छाव। या सोहळ्याला संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते शहादा। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन मार्फत जे नंदुरबार जिल्ह्यात कमी वेळात आणि अधिक सामाजिक काम भरभराट झालेलं आहे, तर पुढे भविष्यात तुम्ही काय अपेक्षित करताय? सर्वप्रथम मी मनोज कुमार डांगे सूर्यवंशी आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। आपण ही चळवळ जी आहे, सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन एक सामाजिक संस्था नसून एक मोठी समाजवादी चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतोय पूर्ण महाराष्ट्रभर। आज गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या 5000 प्लस शाखा झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम ठिकाणी, आज आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आपली फार गरज आहे, शेतकऱ्यासाठी असतील, गरिबासाठी असेल, तर त्या ठिकाणी आज एक 500 प्लस शाखांचं उद्घाटन होत आहे। हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला सर्वांची सेवा करण्याचा मौका मिळतो या ठिकाणी। भविष्यात काय नवीन योजना आहेत, काय नवीन नियोजन करणार आहे? भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक शाखा एक गाव अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये 27,944 गावं आहेत, तेवढे शाखा होणार आहेत। तर या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आमच्या महिलेला मुलगी होते त्या ठिकाणी सैनिक शेतकरी सुकन्या योजनेच्या माध्यमातून आम्ही 5,000 रुपयाची मदत करतो। त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी, कारण आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अंत्यविधीला पण लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, मग सैनिक शेतकरी अंतिम सन्मान योजना एक आपण सुरुवात केलेली आहे। याच्या माध्यमातून आपण एक 5,000ची त्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो, महिला सक्षमीकरण याच्यावरती ध्यान देतो। आणि आज आपण या ठिकाणी स्टेजवरती बघत असाल की आरोग्य हेल्थ ATM मशीन, तर हेल्थ ATM मशीन आज हेल्थवरती कुणाचंच ध्यान नाही आहे, तर प्रत्येक गावामध्ये महिन्याला कॅम्प लागणार आहे अजीवनसाठी, लाईफ टाईमसाठी। तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोरगरिबासाठी 3000च्या 4000 रुपयाच्या ज्या टेस्ट असतील, बाहेर ज्या ठिकाणी लॅबला पैसे जातात, तर ते फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। महिला सक्षमीकरण, नवीन उद्योगांना सर्व्हिस, रोजगार याच्यावरती आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे।